काय तुमच्या घरचे पण वांगी खायला नको म्हणतात? वांग बघितलं की नाक मुरडतात? तर एकदा अशी ही रेसिपी बनवा तुम्ही वांग्याची, न खाणारे पण मागून मागून खातील आणि कढईमध्ये तुम्हालाच काही राहणार नाही. अशी जर तुम्ही वांग्याची ही रेसिपी बनवली तर अगदी बनवायला साधी आणि सोपी आणि घरच्या साहित्यात बनते आणि खायला खूप म्हणजे खूपच चविष्ट. यूट्यूबवर प्रथमच म्हणलं तरी चालेल, अशी रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर भेटणार पण नाही आणि कधी पाहिलीही नसेल तुम्ही, बनवलीही नसेल आणि खाल्लीही नसेल. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदा बनवली तर आठवड्यातून दोनदा तीनदा नक्कीच तुम्हाला घरची ही रेसिपी मागतील आणि एकाच भांड्यामध्ये 5 ते 6 लोकांची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया रेसिपी. आता घेतलेले आहेत मी ही 2 वांगी आणि ही वांगी अर्धा किलो आहेत. अर्धा किलो वांग्यामध्ये 3 ते 4 लोकांचं ही रेसिपी बनून जाते. जास्त काही गरज नाही आहे. आता हे वांग्याचे वरचे बघा, जे काटा काटा असतात ना थोडेसे, ते काढून घेतलेले आहेत आपण आणि ह्याला आपण घेऊया कट करून. आता कट करून पहिलं चेक करूया की वांगी किडकी वगैरे आहेत का. तुम्ही वांगी 2 पीसमध्येच चेक करू शकत नाही, तर चेक करण्यासाठी तुम्हाला 4 पीस करायचे आहेत. तरच तुम्हाला कळेल की वांग्यामध्ये काय कीड वगैरे आहे का. कीड असेल तर फेकून द्यायचं आहे, हे तर सर्वांनाच माहिती, आणि कीड नसेल तर ही वांगी घ्यायची आहे. आता घेतलेली आहे की जाड चपाती मी लाटून, जाड चपाती लाटायची आपल्याला, पातळ नाही लाटायची. जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो ना त्याच्यापेक्षा डबल जाड चपाती लाटून घ्यायची आहे आणि ह्याला वांग्यावरून अशी लावायची. बघा वांग्याचा देठ मी हातात धरलाय आणि वरून अशी चपाती टाकली. थोडीफार गुढी वगैरे पडली, कुठं जाड राहिली तरी घाबरायचं नाही आहे. पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे एकसारखी वांग्याला चपाती कशी गुंडाळायची. तर एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. मी 101% सांगतो, ही रेसिपी तुमचे घरचे सगळे आवडीने खातील. चला तर आता ही बघा सर्व छान गुंडाळून घेतलेली आहे आणि आपण आता शेंड्याला थोडंसं जाड राहिलेलं आहे ते असं नाही का दाबून दाबून त्याला वरती पातळ करत 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 हे जे वरचं जे राहिलेलं पीठ आहे आपण सगळं काढून घेऊयात. आता बघा हे छान सगळं काढून घेतलेलं आहे आणि ह्याला असं दाबून घेऊया. असं गोल गोल फिरवल्याने काय होईल, तुमची कुठं गुढी वगैरे पडलेली होती ना ते सगळं एक लेवल होईल आणि ही वरचं जे आवरण आहे आपलं ते सगळं एक प्रकार आणि एक साईजचं बनून जाईल. आता देठाला थोडंसं जाड राहिलं तरी चालेल, देठ शिजायला वेळच लागतो, त्यामुळे देठाला थोडं जाड राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता देठाला बघा छान असं आपण दाबून घेतलेलं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये तेल जाऊ नये. आता इकडे ठेवलेलं आहे तेल मी आणि तेल तापलं का आधी चेक करून घेऊयात. तेल छान असं तापून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सोडूया आपण ही वांगं. आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे इथं तुम्ही गॅस मीडियमच करायचा आहे, फुल गॅसवरती वांगं फ्राय नाही करायचं. आणि फुल गॅसवरती फ्राय केलं तर तुमचं हे वरचं आवरण फ्राय होईल, जे चपातीचं पीठ आहे ते आवरण लवकर फ्राय होईल, लाल होईल आणि आतमध्ये वांगे कच्चे राहतील. म्हणून मध्यम गॅसवरती ह्याला कमीत कमी 4 मिनटं तरी लागले पाहिजेत वरचं आवरण भाजण्यासाठी, तरच तुमची आतमध्ये ही वांगी भाजली जातील. आता 4 ते 5 मिनटात बघा वांग्याला मस्त छान असा कलर येतो आणि आतून जरी नाही भाजली तरी काय करायचं हेही मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून घाबरायची गरज नाही. गॅस जरी तुमचा थोडाफार कमी जास्त झाला तरी तुम्ही असं वांगं हे वरून भाजलं तरी काढून घ्या. आता आतमध्ये जर कच्चं राहिलं तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोच. बघा कसं मस्त कलर आलेला आहे आणि तुम्हाला चपाती करायची गरज नाही, काय नाही. एकाच वेळेस तुम्ही हे चपाती म्हणून वरचं आवरण खाऊ शकता आणि आतले वांग्याची भाजी म्हणून खाऊ शकता. तर वेळही वाचेल आणि रेसिपी घरच्या साहित्यातही बनेल. आता ही घेतलेली आहेत 2 वांगी आपण मस्त फ्राय करून. तुम्ही ही अशीच वांगी फ्राय करा आणि वांगी तुम्ही मी जशी घेतली होती त्याच आकाराची आणि मध्यम साईजचीच घ्या. जास्त मोठी पण नाही आणि जास्त लहान पण घ्यायची नाहीत. आता बघा मी तुम्हाला एक वांगं कापून दाखवतो. बघा मस्त असं कट करून घेऊया आपण आणि पुढे हे वांगं आतून बाहेर काढायचं कसं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तेही दाखवतो. आता बघा थोडंसं तुम्हाला वाटत असेल हे कच्चं आहे पण शिजलेलं आहे आणि तुम्हाला जर वाटलं कच्चं तर तुम्ही ह्याला गॅसवरती असंच ओपनमध्ये जसं भरताचं वांगं भाजतो तसं तुम्ही ह्याला भाजून घेऊही शकता. किंवा पुढे कळेलच तुम्हाला थोडंफार कच्चं राहिलं तर आपण ज्यावेळेस भाजी बनवणार आहे त्यावेळेस हे वांगं छान शिजलंच जातं. त्यामुळं घाबरायची काही गरज नाही. ह्याला असं गोल गोल फिरवा मस्तमध्ये हे असं बघा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने निघून जातं. बघा
मस्त असे दोन्ही पण आपले वांगे निघलेले आहेत. आणि आता हे घेतलेलं आहे आपण सगळं काढून. आता वळूया पुढच्या कृतीकडे. आता घ्यायचं आपल्याला 4 ते 5 चमचे तेल. आणि हे रेसिपीसाठी तुम्हाला भरपूर तेल लागतं, कारण का कधीही तुम्ही जर बैंगन भरता बनवायचा असेल तर तेल भरपूर यूज करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात टाकूया आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरा आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. आता टाकूया आपण 4 मिरच्या 2-2 पीस करून. लसूण अख्खा टाकायचा आहे, मिरच्याचे 2च तुकडे करायचे आहेत आणि हे 2 कांदे एकदम मोठे मोठे कापायचे आहेत. जर तुम्हाला ढाबा स्टाईल बैंगन भरता हवा असेल तर कटिंग ही सगळी मोठी मोठी करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ती एकदम बैंगन भरताची ओरिजिनल चव भेटेल. आता टाकूया ह्याच्यात आपण 1 चमचा या 1.5 चमचा जसं लागेल तसं चवीनुसार मीठ आणि ह्याला छान असं फ्राय करून घेऊया. आता पांढरा कांदा आपल्याला जशी भाजी बनवतो तसा लाल नाही करायचा. 1 ते 1.5 मिनिट ह्याला फ्राय झालं की लगेच ह्याच्यात टाकूया आपण एक मोठा टोमॅटो मोठा मोठा कट करून. आता कांदा, टोमॅटो, मिरची हे सर्व आपल्याला हाफ फ्रायच करायचं आहे, फुल फ्राय नाही करायचं. आता टाकूया ह्याच्यात आपण मसाले. 1 चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि ही टाकलेली आहे आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धना पावडर. धना पावडर ही घरीच बनवलेली आहे मी मिक्सरमध्ये, तुम्हीही घरीच बनवा, खूप छान असा ह्याचा फ्लेवर येतो. आता हे झालेले आहेत आपले सगळे मसाले टाकून आणि आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही गॅस कमी करा आणि ह्याला 1 मिनिट मोजून छान असं ह्याला हलवत राहा आणि परतत राहा. आणि भरत्यामध्ये तुम्हाला टोमॅटो, कांदा हे थोडंसं कचकच लागणं, म्हणजे थोडंसं कच्चंच हवं, तरच बैंगन भरत्याची टेस्ट खूप छान अशी येते. आणि मंडळी, एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. 1-1 किलो वांगे तुमच्या घरचे 4-4 लोक फस्त करतील अशी रेसिपी आहे. आत्ता झालेलं आहे आपलं 1 मिनटं फ्राय आणि ह्याच्यात टाकूया आपण वांगी. वांगी मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला थोडीफार कच्ची वाटली, गॅस कमी जास्त तुम्हाला कळला नाही फ्लेम गॅसचा आणि वांगी आतमध्ये कच्ची राहिली, वरची चपातीचं आवरण फ्राय झालं ते पिठाचं, तर तुम्ही वांगी भाजूनही घेऊ शकता थोडीफार कच्ची असतील तर. पण इथं आपण 2 ते 3 मिनिट ह्याला छान फ्राय करणार आहे, त्यामुळं मला तर वाटतं शक्यतो वांगी भाजायची गरज पडत नाही. आता घ्यायचं आपल्याला एक मॅशर. बघा, असा तुम्ही मॅशर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही ग्लासही घेऊ शकता, वाटी घेऊ शकता, जे तुम्हाला योग्य वाटेल ते घेऊ शकता. माझ्याकडे मॅशर आहे म्हणून मी मॅशर यूज करतो आहे. आता ह्याला छान असं कमी गॅस करायचा आहे एकदम आणि स्लो गॅसवरती ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे बैंगन भरता म्हणजे भरीत म्हणजे कशाला म्हणतो आपण, सगळे एकत्र करून भरता त्याला बोलतात, तेच सगळं आपल्याला आता हे भरता तयार करायचा आहे. टोमॅटो, कांदा, मिरची, सगळं जिरी मोहरी ह्याची एकत्र सगळा भरता झाला पाहिजे. आता बघा, मस्त ह्याला असं भरीत करून घेतलेलं आहे आणि खूप छान असा कलर पण आलेला आहे, टेस्ट पण खूप छान मस्त येते. आणि मी जसे सगळे केलं तसं तुम्ही स्टेप जर फॉलो केल्या तर 1 नंबर तुमचा भरता बनणार. आता घेतलेली आहे आपण हिरवी मैना आणि हिरवी मैना पण मोठी मोठीच कट करून घ्या, बारीक कट नाही करायची, कारण का भरत्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला सगळं मोठं मोठं कटिंग असेल तरच तुमचा भरता अतिशय सुंदर आणि खूप छान असा टेस्टी बनेल. बघा, तर चला टाकली आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण हलक्या गॅसवरती ह्याला 1 ते 1.5 मिनिट, जास्त वेळ नाही करायचं. कोथिंबीर टाकल्यानंतर तुम्ही जास्त वेळ ह्याला फ्राय केलं तर कोथिंबीरचा सगळा फ्लेवर निघून जाईल आणि पाहिजे तसा भरता तुम्हाला टेस्ट लागणार नाही. बघा, आत्ता छान असा तयार झालेला आहे आपला भरता खाण्यासाठी. तर प्लीज रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठून बघताय हे पण नक्की सांगा. आणि आवडली असेल तर अशाच साध्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. चला, तर मी तुम्हाला काढून दाखवतो आता ह्या वाटीमध्ये. अतिशय सुंदर. आणि एखादे नवीन व्यक्तीला तुम्ही पाहुणे वगैरे आले आणि असं सर्व केलं तुम्ही ही भरता बैंगन, वाव, मग तर सोने पे सुहागा, म्हणजे 4 चांद लागतील तुमच्या ह्या रेसिपीला. अशी रेसिपी आहे आणि खाणारेही खूप आवडीने खातील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकाच वेळेस चपाती करायची गरज नाही, काय नाही, पीठ तर मळायलाच लागणार आहे, पण चपाती न करता तुम्ही ही अशी डिश सर्व करू शकता. बघा कशी अतिशय सुंदर आणि छान डिश तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा आणि अमोल्स किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. असेच आपण साध्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी चॅनलवर घेऊन येत असतो. चला, तर मग मंडळी, नक्कीच कमेंटमध्ये कळवा मला कशी वाटली रेसिपी. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी आपण घेऊन येत असतो. सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि ही रेसिपी नक्कीच एकदा तुम्ही बनवून पहा.
मी 101% तुम्हाला लिहून देतो. तुमच्या घरी वांगी न खाणारे, वांगी बघून नाक मुरडणारे सुद्धा अतिशय खूप आवडीने वांगी खातील. चला तर मंडळी, भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.